मौनी अमावस्येला चुकूनही ही 4 कामं करू नका. मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे? नमस्कार मित्रांनो, यावर्षी मौनी अमावस्या 18 जानेवारी रविवारी येत आहे. असं मानलं जातं की या शुभ तिथीला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयापूर्वी मौन पाळून स्नान करावं. असं केल्याने खूप शुभ फळ मिळतं. अमावस्येच्या दिवशी स्नान करताना विड्याचे पान डोक्यावर ठेवून पैरी बैरी पैर तक बम महादेव मात पर हा मंत्र म्हणत स्नान करावं. ह्या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्याचं महत्त्व आहे. जर हे शक्य नसेल तर अन्नपाणी न घेता गरजू व्यक्तीला उडीद आणि तांदूळ दान करावे. याशिवाय तुम्ही ब्लँकेट आणि गरम कपडेही दान करू शकता. अमावस्येची तिथी पितरांना समर्पित मानली जाते. त्यामुळे संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावावा. तसेच ह्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरही दिवा ठेवावा. मौनी अमावस्येच्या दिवशी गाय, कुत्रा, कावळा यासारख्या प्राण्यांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था करावी. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो. तसेच आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहते. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी नक्की अर्पण करावे आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवाही लावावा. मौनी अमावस्येच्या दिवशी सत्यनारायणाची कथा करणेही शुभ मानले जाते. तर मौनी अमावस्येच्या दिवशी काय करू नयेत? तर मौनी अमावस्येच्या दिवशी चुकूनही मांसाहार, मासे, लसूण, कांदा ह्यासारखे तामसिक पदार्थ खाऊ नयेत. या दिवशी एक दिवस आधीपासूनच ब्रह्मचर्याचे पालन करावे. तर मौनी अमावस्येच्या दिवशी राग, लोभ आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. असं न केल्यास व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही आणि पितर नाराज होऊ शकतात. तर ह्या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घेणेही आवश्यक आहे. तर आजूबाजूला घाण राहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि पितर नाराज होऊ शकतात. त्यामुळे वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. मौनी अमावस्येच्या दिवशी चुकूनही कुत्रा, गाय, कावळा यासारख्या प्राण्यांना त्रास देऊ नये. असे करणे शुभ मानले जात नाही आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करणे, त्यांचे पिंडदान करण्याला फार महत्त्व आहे. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. यामुळे घरात सुख शांती नांदते. तसेच पितृदोष दूर होतात. मौनी अमावस्येला हे उपाय करा. पितृदोष दूर करण्यासाठी पूजा करा. पिंपळाच्या झाडाखाली पितरांचा वास असतो अशी मान्यता आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, त्यावर जल चढवावे आणि दिवा लावावा. तसेच पितृदोष दूर करण्यासाठी यंत्राची स्थापना करून पूजा करावी आणि तिळाच्या तेलाचा दिवा करून ठेवावा. ह्या दिवशी काही मंत्राचा जप केल्याने पितरांना शांती मिळते. दान करावे. तर मौनी अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पितरांना शांती मिळते. तसेच गरिबांना अन्नदान केल्याने पितरांना तृप्ती मिळते. त्याचबरोबर गरजूंना वस्त्रदान केल्याने पुण्यफळ मिळते. तसेच गायीला चारा खाऊ घातल्याने पितर प्रसन्न होतात. श्राद्ध कर्म. तर मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने पिंडदान करणे फार शुभ मानले जाते. दर अमावस्येच्या दिवशी विधिवत पूजा करून श्राद्ध केल्याने पितरांना मोक्ष प्राप्ती मिळते. तसेच पितरांचा आशीर्वाद मिळतो. पितरांच्या नावाने स्मरण करा. मौनी अमावस्येला पितरांना स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करा. पितरांच्या नावाने दान करताना पूर्वजांचं नामस्मरण करा. मंदिरात पूजा करा. मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन पूजा करावी. तसेच
भगवान शंकरांचा आशीर्वाद घेऊन प्रार्थना करावी. तसेच अमावस्येच्या दिवशी हे उपाय करावे. हे उपाय केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तर अमावस्येला पितृदोष दूर करण्याचे उपाय. ह्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे आणि आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करावे. सकाळी 5 ते 9 पर्यंतचा काळ तर्पणासाठी शुभ मानला जातो. तुमच्या आजूबाजूला नदी किंवा तलाव नसेल तर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कुश, तांदूळ आणि काळे तीळ मिसळावे आणि ते दक्षिण दिशेकडे तोंड असलेल्या पूर्वजांना अर्पण करावे. यावेळी ओम पितृभ्ये नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करावा. पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ब्राह्मणांना अन्न द्यावे. शक्य असल्यास हरिद्वार किंवा गया सारख्या तीर्थक्षेत्रांना देणगी द्यावी. अमावस्येच्या दिवशी पंचबली कर्म करावे. याचा अर्थ गायी, कावळे, मुंग्या, कुत्रा आणि ब्राह्मणांना घरी बनवलेले अन्न अर्पण करणे. असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि रखडलेले कामं पूर्ण होतात. या दिवशी पितरांच्या नावाने दिवा लावणेही शुभ मानले जाते. मोहरीच्या तेलाने 4 दिव्यांचा दिवा पेटवावा आणि तो घराच्या दक्षिण दिशेला ठेवावा. यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. गंगेत स्नान करणे, सूर्यदेवाची प्रार्थना करणे आणि दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. गंगा, नर्मदा आणि इतर पवित्र जलांमध्ये स्नान केल्याने पुण्य वाढते. ह्या दिवशी गरजूंना अन्न देणे, आपल्या क्षमतेनुसार कपडे, ब्लँकेट, तेल, दूध, धान्य किंवा पैसे दान करणे हे फलदायी मानले जाते. प्राणी आणि पक्ष्यांना अन्न देणे देखील पूर्वजांकडून आशीर्वाद मिळवते. तर ब्रह्ममुहूर्त आणि स्नानाचे विशेष महत्त्व. तर मौनी अमावस्येला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे होणे आणि पवित्र नदीत स्नान करणे हा सर्वोत्तम काळ मानला जातो. जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगाजल घालता येते आणि स्नान करण्यापूर्वी मौन पाळून सूर्यदेवाची प्रार्थना करावी. या दिवशी ध्यान, जप, पूजा आणि दान करण्यात जास्त वेळ घालवल्याने शुभ परिणाम मिळतात. उपवास देखील विशेष पुण्य मिळवतो. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.